नमस्कार माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण कविता 13वी हिरवगार झाडासारखं ह्याचा अभ्यास करणार आहोत. ह्या कवितेचे कवी आहेत कवी जॉर्ज लोपिस. कवी जॉर्ज लोपिस ह्यांच्या पूर्ण झाले आहे या काव्यसंग्रहातील हिरवगार झाडासारखं या कवितेत झाडाच्या सहनशीलतेचा तसेच परोपकारी वृत्ती, दातृत्व, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून अचल उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणाचे वर्णन केले आहे. झाडासारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहण्यासाठी, आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बाणवायला हवेत. असा संदेश कवी जॉर्ज लोपिस यांनी या कवितेतून आपल्या पुढे प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिरवगार झाडासारखं. कवी जॉर्ज लोपिस हे अत्यंत संवेदनशील कवी होते. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्याचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. हिरवगार झाडासारखं ह्या कवितेतील आपण ओवीनुसार अभ्यास करूया. झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडाचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचंच असते. ह्या ओवीमध्ये कवी जॉर्ज लोपिस यांनी झाड एखाद्या ध्यान लावून बसलेल्या ऋषीप्रमाणे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत शांत उभे असते. तसेच पक्षी हे झाडाचे कोणीच नसतात, त्यांचे झाडाशी काहीही नाते नसते, तरीही झाड त्यांचे असते. झाड त्यांना आपलेसे करते, त्यांना आसरा देते. म्हणजेच कवी सांगतात की झाड कोणताही भेदभाव करत नाही. तुम्ही काहीही केलं नाही केलं तरी झाड तुम्हाला सावली देण्याचे किंवा पानं, फुलं, फळं देण्याचे सोडून देत नाही. झाड आपल्यासारखी पूर्ण तपश्चर्या करत आपल्याला सर्व काही देत असते. झाड बसते ध्यानस्थ म्हणजेच झाड म्हणजेच ट्रीज, वृक्ष हे कसे असते? ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत करून बसते. म्हणजे झाड एका ठिकाणी असल्यानंतर ते परत ऊन असो पाऊस असो इकडून तिकडे फिरत नाही. ते एकाच जागी एकाच ठिकाणी घट्ट मातीमध्ये रोवून असते. ध्यानस्थ ऋषीसारखे मौन व्रत करून असते. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा ऋषी झाडाखाली ध्यानस्थ बसतो आणि तो त्या जागेवरून परत हलत नाही, त्याप्रमाणे एकाग्र चित्त करून तो बसून असतो. त्याचप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे ऋषी मेडिटेशन करत झाडाखाली एकाच जागी बसून असतात, त्याप्रमाणे झाडही एकाच जागी मौन व्रत करणे म्हणजेच कोणताही शब्द न बोलणे किंवा काहीही न बोलता ते एकाच जागी असते. धारण करून तपश्चर्या करत म्हणजे हे झाड एका ठिकाणी बसून ते काय करते? जशाप्रमाणे तपश्चर्याच करते. म्हणजे ज्याप्रमाणे ऋषीमुनी तपश्चर्या करतात. तपश्चर्या करणे म्हणजेच मेडिटेशन करणे किंवा त्यालाच ध्यानस्थ होणे असेही बोलतात. म्हणजे ऋषीमुनी एका जागी बसून ज्याप्रमाणे ध्यानस्थ असतात, मेडिटेशन करत असतात, त्याप्रमाणे झाडेही एकाच ठिकाणी बसून तपश्चर्या करत असतात. पक्षी झाडाचे कुणीच नसतात. पक्षी म्हणजेच बर्ड्स. हे बर्ड्स जे असतात हे झाडाचे म्हणजेच वृक्षाचे, ट्रीज, त्यांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचंच असते. म्हणजेच झाड आणि पक्षी ह्यांचे कोणत्याही प्रकारचे नाते किंवा कोणत्याही प्रकारचे रिलेशन नसते, तरी सुद्धा झाड हे नेहमी पक्षासाठी
सदा सर्व काळ आपली छाया देण्यासाठी किंवा फळे फुले देण्यासाठी नेहमी तयार असते. ते कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. या ओळीमध्ये कवी जॉर्ज लुपिस आपल्याला सांगतात की झाड तोडण्याकरता त्याच्या मुळावर घाव घातला. म्हणजेच कितीतरी वेळा आपण ऐकतो किंवा पाहतो की लोक आपल्या स्वार्थासाठी झाडाची तोडमोड करत असतात. म्हणजे झाड तोडण्यात येते, त्यांच्या मुळावर घाव घातले जातात, तरीही तोडणाऱ्याला काहीही प्रतिकार करत नाहीत. म्हणजे झाड कोणत्याही प्रकारे त्यांना प्रतिकार करत नाही. ते निमूटपणे सहन करते. म्हणजे कोणताही भेदभाव किंवा कोणताही शब्द न बोलता ते सहन करत असते. झाडाच्या पानावरून दवाचे ओले टपोरे थेंब अलगदपणे वहीच्या पानावर उतरतात. म्हणजेच कापलेल्या झाडापासून कागदाची निर्मिती होते व त्यावर अक्षरे अलगद उतरतात. झाडाकडे टक लावून पाहत राहिले तर तो हिरवा रंग आपल्याला झिरपत जातो. हा हिरवा रंग आपल्यातही चैतन्य भरतो, आपल्या रक्तात भिनतो. म्हणजेच कवी इकडे सांगतात की झाड हे कापले जाते. म्हणजे अनेक लोक झाडाची कापणी करत असतात, ते झाडांना तोडून टाकतात, कापून टाकतात, परंतु ते असा विचार करत नाहीत की ह्या झाडापासून आपल्याला सावली मिळते, या झाडापासून आपल्याला पाने फळे फुले मिळत असतात. तसेच या झाडापासून आपण जे कागद वापरतो, वहीचे कागद जे असते, ते कागद सुद्धा या झाडापासूनच बनवले जाते. एवढा त्याचा फायदा असूनही झाडाची तोडमोड केली जाते. म्हणजे झाडाला तोडले जाते. या झाडावर दवबिंदू असतात आणि हे दवबिंदू म्हणजे ड्यू ड्रॉप्स. हे ड्यू ड्रॉप्स सुद्धा आपल्याला आनंद देत असतात, परंतु याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि हे ड्यू ड्रॉप्स बघताना किंवा ही नवीन झाडे फुले फळे बघताना आपलं मन कसं प्रफुल्लित होऊन जाते, आपल्याला खूप आनंद मिळतो, परंतु ह्याचा आपण विचार न करता आपण झाडं तोडत असतो. मुळावर घाव घातला. मुळावर घाव घालणे म्हणजेच हत्याराने किंवा कोणतेही वेपन घेऊन आपण झाड तोडतो, त्यालाच बोलतात मुळावर घाव घालणे. तरी झाड मुकाट सहन करते. म्हणजे आपण त्या झाडाला तोडलं तरी ते झाड काहीही बोलत नाही, मुकाट सहन करते. मुकाट सहन करणे म्हणजे काय? एक शब्दही न बोलता ते सहन करते. सहन करणे म्हणजे टू बेअर, म्हणजे कोणताही प्रतिकार न करता ते सहन करत असते. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर, म्हणजे हे झाडाचे जे पान असते ते पान आणि हे झाड ह्यापासून आपण वहीचे पान बनवत असतो. वही म्हणजेच नोटबुक, पान म्हणजेच पर्ण किंवा त्याला लीव्स असे म्हणतात. अलगद उतरतात टपोरे दवाचे टपोरे थेंब. म्हणजे झाडावरून दवाचे थेंब हे वहीच्या पानावरती येत असतात. आणि हे कसे येतात? अलगद येतात. अलगद येणे म्हणजे काय? हळूच येणे. आणि हे कसले थेंब असतात? दवाचे टपोरे थेंब. दव म्हणजेच ड्यू ड्रॉप्स आणि टपोरे थेंब म्हणजे राउंडिश ड्रॉप्स. म्हणजे दवाचे टपोरे थेंब, ड्यू ड्रॉप्स ऑफ ड्यू. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. म्हणजे जेव्हा आपण झाडाकडे पाहतो, टक लावून पाहणे म्हणजे एकचित्त होऊन पाहणे, म्हणजे एकाच गोष्टीकडे पाहत राहणे, टक लावून पाहणे. तर आपल्याला काय जाणवते की हा हिरवा जो झाडाचा रंग असतो, हा झाडाचा रंग आपल्या पूर्ण शरीरभर, शरीर म्हणजेच
फुल बॉडी, आपल्या पूर्ण शरीरभर विरघळतो. विरघळणे म्हणजे काय? मिसळून जातो, मेल्ट होऊन जातो. आणि हा कसा रंग असतो? हिरवा रंग असतो, म्हणजे इट इज अ ग्रीन कलर. रक्त होते क्षणभर हिरवेगार, म्हणजे जेव्हा आपण झाडाकडे पाहतो आणि या झाडाकडे एकटक पाहिल्यानंतर हा झाडाचा जो हिरवा रंग असतो हा आपल्याला इतका आकर्षित करून टाकतो की तो कलर आपल्या शरीरामध्ये जाऊन जणू काही आपलं रक्त जे आहे, म्हणजे आपलं जे रक्त रेड कलरचं जे असते ते रक्त जणू हिरवगार होऊन जाते. रक्त होते क्षणभर हिरवेगार मीन्स द ब्लड टर्न्स ॲज अ कूल ॲज द ग्रीनरी, म्हणजे आपलं रक्त जे आहे हे हिरवेगार झाडासारखं कलर बदलत आहे असं आपल्याला वाटते. आयुष्य होतं नुकत्याच खुललेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांनी कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करत नव्या नवरीसारखं. म्हणजेच जेव्हा झाडावरून नुकतेच खुललेले फूल जितके टवटवीत आणि प्रसन्न असते आणि जे प्रसन्न दिसते त्याप्रमाणे आपले आयुष्यही प्रसन्न टवटवीत होते. झाड वाटेवरल्या वाटसरूंना विसावा देते. जे थकले भागलेले आहेत त्यांना झाडाच्या छायेत विसावा देण्याचा प्रयत्न करते. झाड त्यांना हा आश्रय द्यायला कायम तयार असते. पानझडीनंतर काळ आला. पानझड म्हणजेच पानं खडून पडणे, झाडाची सुकलेली पानं खाली पडणे, की झाडाची सर्व पाने गळून जातात व तो काळ ओसरल्यावर तीच झाडे पुन्हा नवीन हिरव्यागार पानांनी फुलून जातात. जणू काही नव्या नवरीसारखी नवे हिरवेगार वस्त्र लेवून असतात. म्हणजे हे झाड जे असते ते कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता येणारे जाणारे जे वाटसरू असतात त्या वाटसरूंना ते नेहमी छाया देत असते. ते कधीही सांगत नाही की हे झाड तुम्ही लावलं नाही किंवा हे झाड तुमचं नाही म्हणून तुम्ही माझ्या झाडाखाली येऊन थांबू नका, अशा प्रकारचा भेदभाव ते करत नाही. आणि ह्या झाडावरती जी पाने असतात ती पाने सुकल्यानंतर ती गळून पडतात आणि ते झाड एकदम सुक्क होऊन जाते आणि सुकलेले झाड थोड्या दिवसांनी परत नवीन पालवी त्या झाडावर येऊ लागते. आणि ही नवीन पालवी आल्यानंतर ते झाड जर आपण पाहिलं, एकटक लावून पाहिलं तर ते झाड आपल्याला कशा प्रकारे दिसते की ज्याप्रमाणे एखादी नवी नवरी ज्याप्रमाणे नवीन वस्त्र धारण करून कशी सुंदर दिसत असते त्याप्रमाणे हे झाड आपल्याला अतिशय सुंदर नवीन पालवी फुटल्यानंतर दिसून येते. आयुष्य होते नुकत्याच खुललेल्या फुलासारखं टवटवीत, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे, आयुष्य म्हणजे काय? लाईफ. हे लाईफ कसं असते? नुकत्याच खुललेल्या फुलासारखं. म्हणजे नुकते म्हणजे काय? जस्ट नाव. आणि खुडणे म्हणजे तोडणे, म्हणजे तुम्ही आताच एखादं फूल तोडलेलं आहे आणि ते फूल तोडल्यानंतर कसं फ्रेश दिसते त्याप्रमाणे आपलं आयुष्य हे झाडाबरोबर किंवा फुलाबरोबर राहिल्यानंतर आपले आयुष्य हे टवटवीत फुललेल्या झाडासारखं दिसते. टवटवीत म्हणजे काय? ताजे, फ्रेश, म्हणजे आपण झाडासारखे फ्रेश दिसतो. झाडाचे बाहू सरसावलेले असतात, म्हणजे झाड जे असते, झाड म्हणजेच वृक्ष, त्याचे बाहू, बाहू म्हणजेच हात, हे कसे असतात? सरसावलेले असतात. सरसावलेले म्हणजे काय? पसरलेले आजूबाजूला, म्हणजे झाडाच्या फांद्या या आजूबाजूला पसरलेल्या असतात. आणि त्या कशासाठी पसरलेल्या असतात? की मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. मुसाफिर म्हणजे कोण? जे प्रवासी असतात, ट्रॅव्हलर्स असतात. हे ट्रॅव्हलर्स इकडून तिकडून येत जात असताना जेव्हा ते थकतात तेव्हा ते झाडाखाली बसून आराम करत असतात. तर अशा ट्रॅव्हलर्सना, मुसाफिरांना, प्रवाशांना कवेत घेण्यासाठी, कवेत म्हणजे काय? मिठीत घेणे किंवा कुशीत घेणे, म्हणजे
हे झाड जे असते ते येणारे जाणारे जे प्रवासी असतात त्यांना आपल्या कुशीत घेऊन त्यांना छाया देत असतात. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करते. पानझड होणे म्हणजे काय? झाडावरती सगळी पानं गळून पडणे, म्हणजेच त्याला लीव फॉल असेही म्हणतात किंवा ऑटम असेही म्हणतात. म्हणजे झाडावरची जी पानं असतात ती जुनी झाल्यानंतर गळून पडतात, खाली पडतात आणि मग खाली पडल्यानंतर परत त्या झाडाला नवीन पालवी यायला सुरुवात होते. म्हणजे नवीन लीव्स त्या झाडावरती यायला सुरुवात होती. आणि जेव्हा झाडावरती नवीन लीव्स येतात तेव्हा आपल्याला कसं वाटते की हे झाड जसं नव्या नवरीसारखं सजून आलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न असते तेव्हा ती लग्नासाठी कशी नटून थटून तयार असते, त्याप्रमाणे हे झाड नवीन पालवी आल्यानंतर अगदी नवरीसारखं नटून थटून तयार होत आहे असं आपल्याला वाटते. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्षाच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असते. म्हणजेच झाडाला जेव्हा नवीन कोवळी पालवी येते म्हणजे नवीन पानं येतात तेव्हा ती कोवळी पानं लुसलुशीत पालवी पाहिल्यावर म्हणजे कोवळी पानं पाहिल्यावर आपल्याही शरीरात नवचैतन्य सळसळते. म्हणजे आपल्याला नवीन चैतन्य नवीन उमेद आपल्या मनामध्ये जागृत होते. ही पालवी पाहताच आपल्या मनाला आलेली मरगळ म्हणजे आपलं जे मरगळलेलं मन असते, निराश झालेलं जे मन असते ते एकदम फ्रेश होऊन जाते. झाडावर विसाव्याला येणाऱ्या पक्षाच्या किलबिलाटात झाडाच्या जीवनाचे संथ गाणे ऐकू येते. म्हणजे आपण झाडाखाली बसल्यानंतर जेव्हा आराम करत असतो तेव्हा झाडावरती जे पक्षी येऊन बसतात आणि जे पक्षी गाणं बोलत असतात आणि हे गाणे ऐकल्यानंतर म्हणजे पक्षाचा आवाज ऐकल्यानंतर आपलं मन कसं होते? आनंदित होते. आपल्याला एकदम फ्रेश आणि टवटवीत ताजेतवाने आपले मन झाल्यासारखं वाटते. तसेच झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश हवाही मिळत असते. म्हणजे आपले शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. म्हणजे ज्याप्रमाणे झाडाला नवीन पालवी येते त्याप्रमाणे आपल्या शरीरालाही जणू काही नवी पालवी आलेली. पालवी येणे म्हणजे काय? न्यू लिव्स येणे. नवीन लिव्स आपल्या मनालाही येतात असं वाटते. अन झटकली जाते मरगळ म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी मरगळ असते. मरगळ म्हणजे काय? आपल्या शरीराला आलेला जो थकवा असतो, आळस असतो, तो आळस काय होतो? झटकला जातो. झटकलेला जाणे म्हणजे काय? बाहेर काढला जातो. म्हणजे आपल्याला आपण झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. पक्षाच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं म्हणजे पक्षाच्या आपण जेव्हा झाडाखाली बसल्यानंतर पक्षाचा आपण जेव्हा गोड आवाज ऐकतो, मंजूळ नाद म्हणजेच पक्षाचा गोड आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बर्ड्स जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपलं जीवन काय होते? बदलून जाते. जीवन म्हणजेच आपलं लाईफ. वी कॅन चेंज अ लाईफ when we sit under the tree. We will get the happiness. एक संथ गाणे दडलेले असते. म्हणजे कशासाठी? की आपल्याला आनंद देण्यासाठी या झाडामध्ये या झाडावर बसणाऱ्या पक्षामध्ये काय असते? एक संथ म्हणजे काय? जंटल मंद असे काय असते? गाणे दडलेले असते. गाणे म्हणजे सॉन्ग, गीत. ते काय असते? दडलेले असते. दडलेले म्हणजे काय? लपलेले. म्हणजे झाडामध्ये गाणे लपलेले असते. आपण झाडाखाली जेव्हा बसतो तेव्हा झाडातून कोणीतरी गात आहे असं आपल्याला वाटते. पक्षीही गात असतात आणि झाडाच्या पानाचा जो मंजूळ आवाज येतो तो आवाज ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटते की जणू काही झाडच गाणं बोलत आहे किंवा झाडच गीत गात आहे असं आपल्याला वाटते आणि आपलं मन फ्रेश आणि प्रसन्न व्हायला मदत होते.
हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. या ओळीमध्ये कवी जॉर्ज लोपिस आपल्याला सांगतात की झाड आपल्याला सळसळत्या पानासारखे मन मोकळे हसायला शिकवते. म्हणजे झाड नेहमी आनंदाने आपली पानं डुलवत असतो वाऱ्याबरोबर. ते नेहमी हलत असते आणि ते आनंदाने हलत असते. त्याप्रमाणे आपण आपले जीवनही आनंदात घालवायला पाहिजे. नेहमी आपण हसत राहायला पाहिजे. मातीत घट्ट पाय रोवून उभे असणारे झाड आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती शिकवते. मातीत रुजण्याची मुरण्याची कला शिकवते. हिरवेगार झाड आपल्याला जगायचे कसे ते शिकवते. तर रोज शांत चित्ताने चिंतन करायची कलाही झाड शिकवते. म्हणजे झाड आपल्याला अशा प्रकारे शिकवत असते की आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख नेहमी येत असते. तर आपण सुखात अति आनंदी होऊन दुःखात अति दुःख करत रडत राहणे योग्य नाही. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सुखाबरोबर दुःखाचाही सामना केला पाहिजे आणि आपण आयुष्यात नेहमी झाडाप्रमाणे खंबीर असं उभे राहिलं पाहिजे. म्हणजे आपण सुखालाही तोंड देण्यासाठी तयार असलं पाहिजे आणि दुःखालाही तोंड देण्यासाठी तयार असलं पाहिजे. झाडाचे रूट्स जे असतात, मुळं जे असतात, ती जमिनीत घट्ट पकडून असतात. ते वारा येवो वादळ येवो तरी सुद्धा ते सहसा पडत नाही. त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी घट्ट आणि खंबीर असं उभे राहिलं पाहिजे आणि रोज चिंतन करत राहिलं पाहिजे. आपल्या आयुष्यात जे होते चांगलं आणि वाईट ह्याच्यावरती आपण चिंतन करायला पाहिजे. हसावं कसं तर सळसळत्या पानासारखं. म्हणजे नेहमी आपण आपल्या आयुष्यामध्ये हसत राहिलं पाहिजे. आणि कसं हसावं तर झाडाची जी पानं असतात ती कशी नेहमी आयुष्यभर हसत असतात. ती म्हातारी झाली, पिकली, पडली तरी सुद्धा ती रडत नाहीत. त्याप्रमाणे आपणही हसत राहिलं पाहिजे. मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. म्हणजे ज्याप्रमाणे झाडाची मुळं म्हणजे काय, रूट्स ज्याप्रमाणे जमिनीमध्ये मुरत असतात. मुरणे म्हणजे काय, समरस होणे. टू होल्ड फर्मली म्हणजे ज्याप्रमाणे झाडाची मुळं जमिनीत समरस होत असतात, घट्टपणे उभे असतात, त्याप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात घट्ट आपले पाय जे आहेत ते घट्ट या जमिनीवर उभे राहिले, घट्टपणे आपण या जमिनीवर उभे राहिले पाहिजे. रोवणे म्हणजे काय, पुरणे. टू स्टँड फर्मली. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. म्हणजे आपण कसं जगलं पाहिजे, झाडाप्रमाणे जगलं पाहिजे. वी शुड लिव्ह अ लाईफ लाईक अ ट्री. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. म्हणजे रोज आपण मेडिटेशन केलं पाहिजे आणि ते मेडिटेशन कसं करावं की ज्याप्रमाणे झाड करते. म्हणजे चिंतन करणे म्हणजे काय, मनातील विचार. थिंकिंग शुड बी लाईक अ ट्री. म्हणजे आपल्या मनात जे विचार असतात, चिंतन असते, ते विचार आपले कसे असले पाहिजे, झाडाप्रमाणे असले पाहिजेत. म्हणजेच आपण दुसरे आपल्याला काय देतात ह्याचा विचार न करता आपण दुसऱ्याला काय देतो किंवा आपल्याला दुसऱ्याला काय देता येईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि नेहमी देण्याची भावना, दातृत्वपणा आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. तरच आपण आपलं आयुष्य सार्थक झालं असं होईल. झाड कधीही भेदभाव करीत नाही. दोघांना ते जे लोक त्याची सेवा करतात किंवा जे करत नाहीत, दोघांनाही ते सारखीच सावली देतात. सुखदुःखातील झाडाची अविचल वृत्ती माणसाने आत्मसात करायला हवी. झाड सर्वांना पाने, फुले, फळे व निवाऱ्यासाठी लाकूडही देते. ते परोपकारामध्ये आनंद जीवन जगते. पशुपक्षी व माणसे यांना ते निवारा देते. म्हणजे झाड दानशूर असते. वसंत ऋतू असो वा पानगळीचा ऋतू असो, फुलणे, बहरणे हा स्वधर्म ते कधीच सोडत नाहीत. आनंदाने जीवन जगत असते. अशा गुणसंपन्न झाडापासून
माणसाचे आनंदी जीवन माणसानेही आनंदी जीवन कसे जगावे हे शिकले पाहिजे, तरच आपले जीवन सफल होऊ शकेल. Homework. Please complete all the exercise from page number 51 in your Marathi notebook. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या मराठीच्या वहीमध्ये पुस्तकातील पान क्रमांक 51 वर असलेली कृती सोडवून काढायची आहे. आणि तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट्स द्वारे मला कळवू शकता. You can give the comments to me, then I will try to give the answer. I will try to solve your queries. Thank you.